चला मग चला काका बाय चल बंटी हाय का सर संजने का ही इथली भारी असतात एवढ्या सगळ्या लाद्या संध्याकाळपर्यंत पुरता का आणि टोटल लाद्या किती लागतात तुम्हाला? टोटल लाद्या लागतात 130 रोजच्या. बर जयस्तंभ चौकातली ही श्रीकृष्ण पावभाजी परत हे दुसरं शाखा आहे त्यांची आणि यांना दिवसाच्या टोटल 130 पेक्षा जास्त लाद्या रोज लागतात आणि सगळ्यात बेस्ट पावभाजी आत्ता लॉकडाऊनमध्ये 150-150पर्यंत जे रेग्युलर स्थिती असते तेव्हा आपल्याला यांना कमीत कमी 200पर्यंत लाद्या लागतात. म्हणजे सगळ्यात जबरदस्त आणि फेमस पावभाजी या ठिकाणी मिळते. तर नक्की आल्यानंतर जयस्तंभ चौकात आल्यानंतर नक्की ट्राय करा. आता वाजले 6:45 आणि एकदम सुखरूप पोहोचलो घरी. तुम्ही ब्रेकफास्ट पाहिला असेल. श्रीकृष्ण पावभाजी आठवणीतली पावभाजी आहे, खूप छान होती. आणि मागचा ब्लॉग जो मी अपलोड केला होता त्या ब्लॉगला मी म्युझिक ऑफ करून टाकलं आहे. तर त्या ब्लॉगचं म्युझिक मी म्यूट करून टाकलं आहे. कारण काय होतं की म्युझिक लायब्ररी यूट्यूबच्या म्युझिक लायब्ररीमधून मी ते सॉन्ग घेतलं होतं आणि आपल्या ब्लॉगमध्ये मी यूज करत असतो नो कॉपीराइट सॉन्ग. तर
काही काही जे सॉन्ग असतात ना ते यूट्यूब लायब्ररीने किंवा नो कॉपीराईटवाले जे असतात ज्यांनी जे सॉन्ग प्रोव्हाइड केलं आहे ते त्यांनी थर्ड पार्टीला विकून टाकलेलं असतं. त्यामुळे आपल्याला कधीकधी कॉपीराईट क्लेम येतो, जसा की माझ्या व्हिडिओला आला. तर माझ्या मते एपिडेमिक साऊंड यूज करण्याचा मी विचार करतो आहे, कारण थोडंसं ते पेड पण आहे. पण प्रत्येक सिच्युएशननुसार आपल्याला म्युझिक आहे त्याच्यातून, कारण जे मी बरेचसे नो कॉपीराईट सॉन्ग यूज केले होते यूट्यूब लायब्ररीचे, तर त्यांनी ते थर्ड पार्टीला विकलेले असतात आणि ते आपल्याला थोड्या दिवसांनंतर एक व्हिडिओला आपल्याला क्लेम बघायला मिळतो आणि मग आपली जीवावर येते. तर एकतर त्यांना आपल्याला अर्धा रेव्हेन्यू शेअर करावा लागतो, नाहीतर मग कॉपीराईट क्लेम आल्यानंतर काही जण आपल्याला कॉपीराईट स्ट्राईक टाकू शकतात, सांगता नाहीत. तर सॉरी, त्या मागच्या व्हिडिओबद्दल मनापासून मी तुमची माफी मागतो, कारण त्या व्हिडिओला बराचसा मी जो म्युझिक आहे तो म्युझिक पॅच जेवढाही कॉपीराईट क्लेम होता तेवढं म्युझिक मला म्यूट करावं लागलं. पण याच्यानंतर मी नक्की काळजी घेईल की कोणतं म्युझिक यूज करायचं आणि त्याला कॉपीराईट येणार नाही याची काळजी मी घेईल. पण माझ्यासाठी बेस्ट एपिडेमिक साऊंड आहे, पण ते पेड आहे, पण मी त्याच्यासाठी नक्की ट्राय करेल. आणि तुम्हाला खुशखबर सांगायची होती की याच्यानंतर अजून चांगले कंटेंट तुम्हाला बघायला मिळेल आणि खूप तुम्ही एन्जॉय करणार आहे. 1-2 कमीत कमी 3-4-5 दिवसांनंतर तुम्ही खूप एन्जॉय करणार आहेत. अशा प्रकारे कंटेंट येणार आहे खूप छान. तुम्हाला जे आवडतात, जे यूट्यूब मला सजेस्ट करतं की तुमची ऑडियन्स कोणते चॅनल व्ह्यू करतं आहे, तुमची ऑडियन्स तुमच्या ऑडियन्सला काय बघायला आवडतं, तर यूट्यूब सगळी इन्फॉर्मेशन मला प्रोव्हाइड करत असतं. तर मी ठरवलं की तुमच्या मनासारखं एक कॉन्टेंट मी तुम्हाला देणार आहे आपल्या खानदेशरसी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही अजूनपर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत शेअर केलेलं नसेल तर नक्की खानदेशरसी व्लॉग्स आपलं यूट्यूब चॅनल त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि शेअर करा. आणि आपल्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, प्रतिक्रिया कळवा. तुमचा एक लाईक आपला व्हिडिओ अजून शेअर करेल, कारण यूट्यूब लाईक जर आपण दिलं तर यूट्यूबला वाटतं की हा कंटेंट चांगला आहे आणि आपली फॅमिली मोठी व्हायलाही आपल्याला सपोर्ट मिळेल, जेणेकरून मी अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओ शेअर करू शकेल. तर लाईक तुमचा महत्त्वाचा आहे आणि कमेंट तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा की ऋषिकेश या व्लॉगमध्ये हे आवडलं. तुमची प्रतिक्रिया नक्की मला तुम्ही टाका, मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्प्ले करेल.